पुणे सिंगापूर विमानसेवा आता 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतलाय। सुरक्षितता आणि तांत्रिक कारणांमुळे हवाई सेवा बंद ठेवण्यात आली आहे। ऐन पावसाळ्यामध्ये पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय, कारण पुणे शहरामध्ये आज अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पर्वती रॉ वॉटर मुख्य लाईनची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचं काम होणार आहे आणि उद्या देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 71% पोहोचलाय। टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या 4 धरणांचा एकत्रित उपयुक्त साठा हा 20.57 TMC इतका झालाय। पुण्यामध्ये हडपसर सॅटेलाइट टर्मिनलच्या विकासासाठी 17 ते 20 जुलै दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे पुणे दौंड डेमो आणि पुणे सोलापूर एक्सप्रेससह 17 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये गे डेटिंग ॲपवरून ओळख करून एका तरुणाला लुबाडण्यात आलं। त्याला भेटायला बोलावून कारमध्ये जबरदस्तीने त्याचे अश्लील व्हिडिओ काढले आणि हे व्हिडिओ कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्याकडून 10,000ची खंडणी मागितली। नांदेड सिटी पोलिसांनी कारवाई करत रॉबिन उर्फ शुभम कांबळे याला अटक केली आहे। पुण्याच्या शिरूरमधल्या तळेगाव ढमढरे गावाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा गट गणाचा प्रारूप आराखडा जाहीर झालाय। या आराखड्यामध्ये 2 गटांमध्ये विभागणी झाली आहे, त्यामुळे पदाधिकारी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। नाशिकच्या सातपूर भागामध्ये श्रमिक नगरमध्ये टवाळखोरांनी दगडफेक केली। दहशत पसरवण्याच्या हेतूने दगडफेक करण्यात आली। तरुणांना अडवण्यासाठी गेलेल्या मधुकर थोरात या व्यक्तीवर टवाळखोरांनी धारधार शस्त्रानं हल्ला केला। त्यांच्याकडच्या 15,000ची रोकडही लंपास केली। नाशिक मनपाकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। उघड्यावर कचरा फेकणं, जनावरं बांधणं, विनापरवाना होर्डिंग्ज उभारणं, बांधकामाचा मलबा रस्त्यावर टाकणं, थुंकणं अशा प्रकारांमुळे शहरात अस्वच्छता निर्माण होते। त्यामुळे महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। नाशिकच्या येवल्यातल्या कोपरगाव रोडवर असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर तळीरामांचा अड्डा बनला। या क्रीडांगणात दररोज रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळतात, त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मनावर याचा वाईट परिणाम होतोय आणि यासाठी तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळा प्रशासनाकडून करण्यात येते। नाशिकच्या येवल्यातील वडगावमध्ये गीर गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार केल्या जात आहेत आणि कापसे फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे 40 ते 50 महिला आणि पुरुषांना रोजगार मिळाला। तर या मूर्तींना आता राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येते। छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणात 77% पाणीसाठा उपलब्ध झाला। त्यामुळे खरीप हंगामासाठी उजवा कालव्यामध्ये 200 क्युसेकनं आणि डाव्या कालव्यातून 100 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं। या पाण्यामुळे मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये 2,40,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होईल। विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पलायन प्रकरणामध्ये औरंगाबाद खंडपीठानं सुमोटो दाखल करून घेतली आहे आणि या प्रकरणामध्ये बुधवारी सुनावणी झाली। पीडित मुलींचे अद्याप विद्यादीपमधून इतर बालगृहात स्थलांतर का केलं नाही अशी विचारणा कोर्टानं केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पुंडलिकनगर परिसरात एका 11 वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांचा प्रयत्न फसला। या घटनेची नोंद पुंडलिकनगर ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानामध्ये 14 वाघ आहेत आणि या उद्यानामध्ये कमी जागा असल्यामुळे या प्राणी संग्रहालयाला 145 कोटी खर्च करून तयार होत असलेल्या झूलॉजिकल पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे। मात्र 10 वर्ष उलटले तरीही अजून या पार्कचं काम पूर्ण झालेलं नाहीये। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना नदीपात्रातल्या वाळू पट्ट्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं जलजीवन मिशन योजनेसाठी 9,600 ब्रास वाळू उपसण्याचा ठेका घेतला। मात्र कंत्राटदारानं तब्बल 18,000 ब्रास वाळू जास्त उपसली, त्यामुळे त्यांना नोटीस बजावली आहे। रक्कम शासनाकडे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत।